आपण चाललोय आपल्या थारच्या डिलिव्हरीच्या इन्स्पेक्शनसाठी, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करायचं आपल्याला गाडीचं PDI साठी। आणि आज मी ऍक्च्युली आपल्यासोबत सगळ्यात खास व्यक्ती आहेत आपले साहेब आदमाने पटेल साहेब। सर नमस्कार। नमस्कार नमस्कार। तर पप्पाला मी आधीच मागे लागलो, म्हणलं आज तुम्हाला कसंही करून वेळ काढून आम्हाला वेळ द्यायचा आहे, PDI साठी तुम्ही आलेच पाहिजे, कारण की त्यांचं गायडन्स महत्वाचं आहे। ते जे आपल्याला सांगतील गाडीविषयी ते कोणीच सांगू शकत नाही। तर तुम्ही आपण कोणती गाडी घेताना 4 व्हीलर PDI करणं खूप महत्वाचं असतं। त्या डीलर लोकांवर कधी विश्वास ठेवू नये। प्रत्येकाला माझं कळकळीची विनंती आहे की आपण गाडी घ्यायच्या अगोदर PDI केल्याशिवाय डिलिव्हरी घ्यायची नाही आणि पूर्ण पेमेंट पण करायचं नाही। हे माझा सगळ्यांना सल्ला आहे, सांगणं आहे। प्रत्येक कोणती गाडी असो पूर्ण आपलं सॅटिस्फॅक्शन, लक्झरी कार असो, साधी असो, कुठली असो, कोणती असो, की ते बघितल्याशिवाय घ्यायचीच नाही आणि पूर्ण चेक करायचं सगळ्याच बाबतीत। बरोबर आहे। हो, आणि गाडी कोणती असो चांगली, आपण लक्ष्मी म्हणून तिला घरी आणतो, बरोबर, तिचा मान सन्मान करतो, तिचं दर्शन घेतो, म्हणून ते आपण सगळं चेक करूनच घ्यायचं। प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो, म्हणून आपल्या सर्वांना माझा असा सल्ला आहे की गाडी घेताना PDI केल्याशिवाय घेऊ नये आणि गाडी पूर्ण चेक करून घ्यायची डीलर कडनं पण, आणि पूर्ण डिस्काउंट घेतल्याशिवाय घ्यायची नाही गाडी। 10 शोरूमला फोन करायचे, 10 शोरूमचे वेगवेगळे माहिती घ्यायची आणि त्यानंतरच गाडी घ्यायची, कोणती असो। हे पण महत्वाचा मुद्दा आहे, एकाच डीलरच्या भरोश्यावर नाही राहायचं। नाही, डीलर लोक फसायची कामं करतात प्रत्येकाला। प्रत्येक जण आपापला फायदा बघतो ना। आजकाल कोण सगळे मतलबी स्वार्थी लोक झालेले या जगामध्ये। बरोबर आहे, आपण आपलं शेप बघायचं। कधी सांगणं माझं सगळ्यांसाठीच, मित्र परिवाराला सर्वांचाच। बरोबर आहे, बरोबर। आणि आता PDI मध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित गाईड करा सगळं चेक करायला, कारण की तुमचा खूप मोठा अनुभव आहे। आता एवढ्या गाड्या वापरल्या, 40-45 गाड्या झाल्या, तर त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित आपण टायरापासून तर पूर्ण आतमध्ये पाठीमागे दरवाजा उघडून रबर चेक करायचे, किती आहे, काय आहे, कुठे आहे, की जुनी गाडी आहे का मॅन्युफॅक्चरिंग कधीची आहे, ही डेट आपल्याला डेट पण बघणं गरजेचं आहे, बघणं फार गरजेचं असतं। हे बघितल्याशिवाय आपण गाडीची डिलिव्हरी घ्यायची नाही। आपण त्यांना प्रश्न विचारायचे, हे असं का, ते तसं काय, जर डाऊट आला तर। नाही तर प्रत्येक डीलर तसं नसतो, आपण प्रत्येकाला तसं नाही म्हणत आहे, कोणाला नावही ठेवत नाही, पण आपली काळजी आपण घ्यायची, आपला कष्टाचा पैसा असल्या कारणाने आपण तसं केल्याशिवाय गाडीची डिलिव्हरी घ्यायची नाही। बरोबर। आता आपण आलोय महिंद्राला, चला तर मग जाऊयात मध्ये आणि बघूयात आपली गाडी कुठं उभी आहे। ठीक आहे, ओके। त्यानंतर आम्ही मध्ये गेलो, त्यांनी आपली थार जी मध्ये उभी होती ती बाहेर आणली। त्यांना आपण बोललो की बाहेर एक प्रॉपर सनलाइट मध्ये गाडीला उभी करा। त्यानंतर आम्ही तिथे गाडीला पूर्ण सराउंडिंगनी चेक केलं। पप्पांचं एकदम बारीक लक्ष होतं गाडीच्या पेंट सरफेसवर। इवन मी काय केलं, गाडीचे जे पॅनल गॅप्स आहे ते सुद्धा बारकाईने चेक केले। आम्ही कलर बारकाईने चेक केला, कुठे काही अनइवन वाटतंय का, किंवा कुठे फिनिशिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या। त्यानंतर आपल्याला कलर रिलेटेड तर काहीच प्रॉब्लेम जाणवला नाही। इथे समोर गाडीची डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ही सुद्धा प्रिंटेड असते। गाडी कधी मॅन्युफॅक्चर झाली आहे, कधी फॅक्टरीतून बाहेर निघली हे सुद्धा बघणं गरजेचं असतं मित्रांनो। त्यानंतर पप्पाने इंटिरियर सुद्धा आतून बारकाईने चेक केलं, सीट्सचं रिक्लाइन अँगल, सीट्स फोल्ड कशा होत आहेत, आणि इवन मध्ये कुठे काही डाग वगैरे आहेत का, किंवा कुठे काही स्क्रॅच आहेत का, या सर्व गोष्टी बारकाईने बघितल्या। इवन इंटिरियरचे जे पॅनल असतात, डोर पॅनल्स, याच्यामध्ये कुठे काही गॅप आहे का, किंवा कुठे काही रॅटलिंग नॉईज येतोय का, या सुद्धा गोष्टी बघणं फार गरजेचं असतं। आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर मध्ये जे आर्मरेस्ट आहे हे सुद्धा प्रॉपरली चेक केलं, की बिकॉज आता नवीन अपडेटमध्ये गाडीच्या दोन्ही स्लायडिंग आर्मरेस्ट आहेत ते सुद्धा बारकाईने बघितले। डॅशबोर्डवर सुद्धा बारकाईने चेक केलं। इवन जे पियानो फिनिश येतं स्टेअरिंग कंट्रोल्सवर, त्यानंतर विंडो ट्रिम्सवर येतं। याला पकडलं ना आपण, लगेच बसते। कशी वाटते तुम्हाला गाडी? एकदम सुपर गाडी आहे। आणि आपण जे चेक केली, जाधव साहेब आपले फार जुने संबंध आहे आणि आपल्याला गाडी म्हणजे आपल्याला समाधान होईल असंच पूर्ण व्यवस्थित चेक करून व्यवस्थित वाटली। आता लगेच डिलिव्हरी करून टाकू आपण। ओके ना गाडी? एकदम ओके। त्यानंतर टायरला सुद्धा बारकाईने चेक केलं। टायरवर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग दिलेली असते, मंथचा ऍक्च्युअली कोड असतो आणि त्यापुढे इयर असतं, हे सुद्धा आपण बघितलं। तर त्यामुळे जेव्हा मी लक्षात आलं हे रिसेंटली मॅन्युफॅक्चर्ड टायर आहे, सो नो इश्यूज। आपल्या थारच्या PDI मध्ये आता मी गोष्टी सगळ्या चेक केल्या। कलर तर ठीक आहे, सगळा सरफेस व्यवस्थित आहे कलरचा, पूर्ण कलर चेक केला। त्यानंतर आपण गाडीची ही बिडिंग असते ना, ही बिडिंग सुद्धा आपण चेक केली, कुठे रिपेंट आहे का, इथे सुद्धा आपण हात लावून चेक करायला पाहिजे।
टेक्स्चर कसं आहे कसं नाही. इंटिरियरमध्ये आपण जे सीट्स आहेत हे सीट्सचं सुद्धा फॅब्रिक पूर्ण व्यवस्थित चेक केलं, वरचं फॅब्रिक चेक केलं आहे नीट. त्यानंतर हे AC व्हेंट्स पण प्रॉपर वर्किंग आहेत. आर्मरेस्ट स्लायडिंग ते चेक केलं आहे. फक्त एवढं आहे, हे जे फायबर पार्ट आहे ना ह्याच्यावर थोडंसं, आता ती गाडी काय ट्रान्झिटमध्ये असते तर थोडेफार डागा आहेत, पण ते काढून देतील ते बोलले. बाकी टायर्स प्रोफाईल तर आपण बघितली एकदम मस्त आहे. हे जे टायरची साईज पण चांगली आहे बघा, 255/60 R 19 इंचेस टायर्स आहे. एकदम चांगल्या प्रोफाईलचे टायर आहे ते. हे बघा तुम्हाला पूर्ण प्रोफाईल दाखवते. आणि 4ही डिस्क ब्रेक येतात तिचे. डिस्क सुद्धा व्यवस्थित दिसते, त्यात काही अडचण नाही वाटत. पेंट सरफेस पण व्यवस्थित आहे. मधून एकदा इकडून बघू या साईडने. हे बघा स्लायडिंग आर्मरेस्ट, हा ऑटोमॅटिक प्लस 4x4. बाकी आता इन्फोटेनमेंट सिस्टम तर चेक करूच आपण, सनरूफ पण चेक करू मध्ये बसून. ही स्टिचिंग सुद्धा एकदा मी बघितली नीट आहे का. काही व्हिडिओजमध्ये मला वाटलं होतं की काही ठिकाणी स्टिचिंग अनइवन आहे, ती आपण चेक केली आहे. डोर हँडल्स वगैरे चेक केले आपण. समोरून सुद्धा बोनटवर सरफेस व्यवस्थित आहे. हां हां असं याच्यात नाही येणार ना. सनरूफ वाईड एकदम तुझं, सगळ्यात मोठं सनरूफ आहे. हो मागे उभं राहून एकदम व्यवस्थित. किती मोठं बघ, खूप मोठं आहे. आणि एम्बिरवरून केलं कामच होती. इथं आरामात उभं राहता येतं. 2-3 जण उभं राहू शकतात. मिरर आहे, मिरर पण एकदम छान क्वालिटी. त्याच्यामध्ये लाईट पडला तर हे डिम होऊन जाते ना. मागच्या गाडीचा लाईट पडला ते स्वतः डिम करेल. आणि आवाज मध्ये इंजिन मध्ये पण कमी झाला पहिल्यापेक्षा. इन्सुलेशन चांगलं. हो, अकॉस्टिक ग्लास आहे ना समोर. तुम्ही आता ग्लास जर लावली गाडी चालू ते पण पाणी राहतं. सनरूफ पण लावला आता. सनरूफ लावल्यावर कळेल आपल्याला. आता काहीच आवाज नाही येणार बाहेरचा, पण नाही कुठलाच नाही. सनरूफ बंद केल्यानंतर अजिबात आवाज येत नाही मध्ये. आणि इंटेरियर कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे PDI जे आपण केलं त्या हिशोबाने? एकदम प्रीमियम आहे. प्रीमियम कार सारखं सगळं इंटेरियर आहे. प्रीमियम क्वालिटी सगळे फीचर आहे. खूप छान गाडी आहे. डोअरचा पण आता आवाज येत नाही पहिल्यासारखं. आपण उघडायचो ना आवाज यायचा, आता नाही येत आवाज. बिलकुल आवाज. 1 मिनिट नाही नाही. आणि कॅमेरा एकदा चेक करून घ्या आपण. कॅमेरा पण क्लिअर आहे. कॅमेरा क्लिअर आहे. क्लिअर. आता याला कंटिन्यू आता हे 360 पण ऑन राहतो. प्लस याच्यामध्ये आपण जर बघायचं 3D मोड पण आहे बघा. पूर्ण क्लिअर दिसतं आपल्याला. आणि जे व्ह्यू पाहिजे तो बघू शकतो आपण, राईटचा लेफ्टचा सगळ्या अँगलचा. कॅमेरामध्ये लॅग तर नाही वाटत आपल्याला काहीच. हे समोरचा व्ह्यू आहे एकदम क्लिअर. हे पण चालू ठेवतात फक्त समोरचं. आणि हे सेन्सर चालू करू शकतो. समोरचा व्ह्यू. नाही ऑडिओ पण चेक करून. एसीचं तर कूलिंग बघून घ्यायचं. एसीचे हे फॅनचे कंट्रोल आहेत आणि हे कूलिंगचे आहेत. हे टेम्परेचर वगैरे. आता कमी केलं 22. काही अडचण नाही, एकदम ओके. सो आता आपण त्यांना डिलिव्हरीसाठी ओके करू. आणि हा जो ब्लॉग आहे ना डिलिव्हरीचा, जो हा PDIचा जो व्हिडिओ आहे हा डिलिव्हरीच्या व्हिडिओच्या नंतर येणार आहे. सो त्याआधी आपण गाडी घेतलेली असेल. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. तुम्हाला हा PDIचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा. थँक्यू सो मच.